तर मंडळी, आज आपण बनवतोय पारंपरिक गुळ खोबऱ्याची करंजी। सुरुवातीला पारीसाठी पिठात कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालून पीठ छान घट्ट मळून घ्या। पिठामध्ये 2 चमचे रवा घातले आणि दूध घातले। दुधाने त्याला एक खमंग चव येते। सारण्यासाठी मी घेतली आहे सुकं खोबरं आणि तीळ छान एकत्र भाजून, मग त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आणि वरून फुटाण्याचं पावडर घातली आहे। फळ आणि वेलची पण टाकायची, थोडी छान चव येते। पीठ परत हलक्या हाताने एक छान करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। एकसारखं पारी छानसं लाटून घ्यायचं आहे। पातळ पण नको आणि जाड पण नको, मध्यम आकारावर लाटून घ्या। भरपूर सारण भरा आणि कडा व्यवस्थित बंद करून सुरेख आकार द्या। व्यवस्थित बंद नाही केलं तर फुटायची शक्यता असते, त्यासाठी त्याचे कडे व्यवस्थित बंद करायचे आणि असे कट करून घ्यायचे। मंद ते मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर करंजी तळून घ्यायचे। बघा किती मस्त मस्त खुसखुशीत झाली आहे। माझे तर करंजी एकसारखं छान छान गुबगुबीत आणि सुरेख झालेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। चला भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।